नमस्कार मंडळी. तर चला, जे जिम करत आहेत आणि जे जिम करायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आजची खास रेसिपी. तर जे मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहेत पण त्यांना जिम करण्यासाठी महागडे प्रोडक्ट खाण्यासाठी दिले जातात, ते परवडणारे नाही आहेत, तर त्यांच्यासाठी सिंपल आणि साधी अशी रेसिपी पण खायला खूप छान आणि टेस्टी लागणारी आहे. तर चला, तर बनवूया मसाला ओट्स रेसिपी, साधी आणि सिंपल. तर त्यासाठी टोमॅटो, मिरची, कांदा, लसूण, अद्रक आणि चवीसाठी कोथिंबीर अशी घ्यायची. मग त्यामध्ये मसाला ओट्स छानपैकी असं मस्त भाजून घ्यायचा, पण जास्त भाजायचं नाही, थोडंसं हलकं गरम होऊन देण्यापुरतं फक्त फ्राय करायचं कढईमध्ये. नंतर ते काढून घ्यायचं, त्यामध्ये तेल गरम करायचं, मग जिरे, मोहरी, हिंग छानपैकी असं तडतडून द्यायचं. मग तडतडली की मग त्यामध्ये अद्रक टाकून घ्यायचे, मग त्यानंतर मिरची टाकून घ्यायची, मग टोमॅटो टाकून घ्यायचा, तो छानसा असा परतवून घ्यायचा, त्यांना थोडं शिजवून द्यायचं. मग शिजत आल्यानंतर हळद टाकून घ्यायची. मग हळद वगैरे व्यवस्थित टाकली की मग लगेच पाणी टाकून घ्यायचं. मग पाण्याला खळखळ अशी उकळी आली चांगली की मग त्यामध्ये जे आपण साईडला ठेवलेले ओट्स आहेत ते टाकून घ्यायचे आणि ते ओट्स छानपैकी मस्त एकजीव करून घ्यायचं आणि 2 मिनटं गॅस बंद करून त्यावरती झाकण ठेवून द्यायचं. मग 2 मिनिटांनी झाकण ओपन करायचं आणि मस्त अशी गरम गरम खायला तयार आहे मसाला ओट्स. आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची, म्हणजे दिसायलाही छान आणि खायलाही छान. तर चला, जिमवाले जे कोणी आहेत त्यांच्यासाठी हा पदार्थ आहे, तर त्यांनी सगळ्यांनी लाईक करा. थँक्यू.